हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के पी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे अँटी कन्व्हल्जंट ड्रग किंवा अँटी इपिलेप्टिक ड्रग. अँटी कन्व्हल्जंटला अल्टरनेटिव्ह नाव आहे अँटी इपिलेप्टिक ड्रग. आता हे जे अँटी कन्व्हल्जंट म्हणजेच अँटी इपिलेप्टिक ड्रग आहे तर ते CNS ॲक्टिंग ड्रग्स आहेत. ओके, CNS ॲक्टिंग्स म्हणजे ब्रेन टू स्पायनल कॉर्डचा स्टडी असणार यामध्ये. सो जे अँटी कन्व्हल्जंट आहेत आणि अँटी कन्व्हल्जंटलाच दुसरं नाव आहे अँटी एपिलेप्टिक ड्रग, ते CNS ॲक्टिंग ड्रग्ज आहेत. आता यामध्ये कन्व्हल्जंट म्हणजे काय आणि इपिलेप्सी म्हणजे काय हे आपण स्टडी करू. म्हणजे आपल्याला डिफाईन, हा पॉईंट क्लिअर झाला की डिफाईन आणि जे दुसरे पॉईंट्स आहेत ते आपल्याला क्लिअर होऊन जातील. सो कन्व्हल्जन्स म्हणजे काय, सिम्पल लँग्वेजमध्ये कन्व्हल्जन इट मीन्स कन्फ्युजन. कन्व्हल्जन इट मीन्स कन्फ्युजन्स किंवा अनवॉन्टेड इफेक्ट प्रोड्यूस्ड बाय बॉडी. सडनली काय होणार, एक बॉडीमध्ये अनवॉन्टेड इफेक्ट प्रोड्यूस होणार, त्याला आपण म्हणणार कन्व्हल्जन्स. आणि लाईक इपिलेप्सी म्हणजे पण काय आहे तर आपण मराठीमध्ये म्हणतो मिरगीचा दौरा पडणं वगैरे, आपण हे शब्द यूज करतो. त्या केसेसमध्ये काय होतं, एखादा पर्सन नॉर्मल असतो पण सडनली काय होणार, अशी काहीतरी एखादी ॲक्शन होती की तो पर्सन काहीतरी वेगळंच बिहेवियर करतो, नॉर्मलपेक्षा तो वेगळं बिहेवियर करतो, त्याला आपण म्हणणार इपिलेप्सी. कन्व्हल्जन आणि इपिलेप्सी एकच आहे, कन्व्हल्जनचंच अल्टरनेटिव्ह नाव आहे इपिलेप्सी. सो कन्व्हल्जन्स म्हणजे काय तर कन्फ्युजन्स किंवा अनवॉन्टेड इफेक्ट प्रोड्यूस करणार बॉडी सडनली, त्याला आपण म्हणणार कन्व्हल्जन्स. मग आता जे कन्व्हल्जन आहे, कन्व्हल्जन ट्रीट करण्यासाठी जे मेडिसिन्स आपण यूज करणार किंवा जे आपण ड्रग्ज यूज करतो त्याला आपण म्हणणार अँटी कन्व्हल्जंट. आता कन्व्हल्जन हे एक डिसीज झाला किंवा हा एक प्रॉब्लेम झाला, पण याला ट्रीट करण्यासाठी जे आपण ड्रग्ज यूज करणार आपण त्याला म्हणणार अँटी कन्व्हल्जंट मेडिसिन. अँटी म्हणजे काय तर टू प्रिव्हेंट. सो मग डिफाईन कशी आपण तयार करू शकतो. टू प्रिव्हेंट कन्व्हल्जन इट इज ऑल्सो नोन ॲज अँटी कन्व्हल्जंट एजंट्स ऑर टू प्रिव्हेंट इपिलेप्सी किंवा इपिलेप्टिक इफेक्ट इट इज ऑल्सो नोन ॲज अँटी इपिलेप्टिक ड्रग. ओके, सो इथे तुम्ही बघू शकता कन्व्हल्जन्स म्हणजे काय तर सडन व्हायोलेंट किंवा अनवॉन्टेड मुवमेंट ऑफ बॉडी और अनवॉन्टेड इफेक्ट प्रोड्यूस्ड इन बॉडी इट इज ऑल्सो नोन ॲज कन्व्हल्जन. मग कन्व्हल्जनला ट्रीट करण्यासाठी आपण जे मेडिसिन्स यूज करणार त्याला आपण म्हणणार अँटी कन्व्हल्जंट ड्रग. मग डिफाईन द ड्रग विच आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ कन्व्हल्जन इट इज ऑल्सो नोन ॲज अँटी कन्व्हल्जंट ड्रग. और अँटी इपिलेप्सी आहे the drug which are used in the treatment of epilepsy it is also known as anti-epileptic medicines. Okay, so next आहे classifications of anti-convulsant or anti-epileptic drug. लक्षात ठेवायचं अँटी कन्व्हल्जंटलाच अल्टरनेटिव्ह नाव आहे अँटी इपिलेप्टिक ड्रग आणि हे CNS ॲक्टिंग ड्रग आहेत. सो क्लासिफिकेशनमध्ये आपण बघू शकतो, हे बघा, हे जे आहेत याला आपण म्हणणार क्लास. अँटी कन्व्हल्जंट किंवा अँटी इपिलेप्सी जे ड्रग्ज आहेत त्याचे हे झाले क्लास आणि प्रत्येक क्लासमध्ये मेडिसिन आहे, त्याचा एक एक ड्रग आहे किंवा बरेचसे ड्रग असतात पण एक पर्टिक्युलर ड्रग्ज आपण घेतले. सो हेडॅन्टॉइन पहिला क्लास आहे. आता हे जे हेडॅन्टॉइन आहे, हेडॅन्टॉइन हे 5 मेंबर हेट्रोसायक्लिक रिंग आहे. 5 मेंबर म्हणजे काय तर 1 2 3 4 5 याला आपण म्हणणार 5 मेंबर रिंग. ओके, जे हेडॅन्टॉइन आहे, हेडॅन्टॉइन हे 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. त्याचं एक्झाम्पल आहे फेनेटॉइन. नेक्स्ट आहे बार्बिच्युरेट. आता हे जे बार्बिच्युरेट आहे, बार्बिच्युरेट आपण जी आपण दुसरी एक कॅटेगरी बघितली होती सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक CNS ॲक्टिंग ड्रगमधलीच, त्यामध्ये आपण बार्बिच्युरेटचे ड्रग बघितले होते. तर बार्बिच्युरेटचा इफेक्टच काय तर एक स्लीप प्रोड्यूस करणं. ओके, पेशंटला स्लीप प्रोड्यूस करणं किंवा एक काल्म इफेक्ट प्रोड्यूस करणं. आता इथे आपण बघतोय
कन्व्हल्जन. कन्व्हल्जन्स म्हणजेच काय की सडन किंवा अनवॉन्टेड इफेक्ट प्रोड्यूस होतोय बॉडीमध्ये. मग तो इफेक्ट कमी करण्यासाठी किंवा न्यूट्रल करण्यासाठी आपण मेडिसिन्स यूज करणार. ओके, त्यालाच आपण म्हणणार बार्बिच्युरेट. मग बार्बिच्युरेटचं एक्झाम्पल आहे फिनोबार्बिटोन. नेक्स्ट वन आहे थर्ड वन इम्युनोस्टिलबेन्झिन. तर इम्युनोस्टिलबेन्झिन आहे, त्याचंच दुसरं नाव आहे डायबेन्झाझेपाइन. डायबेन्झाझेपाइन. ड्रग आहे कार्बामाझेपाइन. नेक्स्ट वन सक्सिनिमाइड, एक्झाम्पल आहे इथोसक्सिमाइड. नेक्स्ट वन आहे बेन्झोडायझेपाइन. आता बेन्झोडायझेपाइन आणि बार्बिच्युरेट ही कॅटेगरी जी आहे तर ती आपण सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्समध्ये डिस्कस केली होती. त्याचे एक्झाम्पल आहे डायझेपाम. काल्म इफेक्ट प्रोड्यूस करणार आहेत बॉडीमध्ये. काल्म इफेक्ट म्हणजे काय, पेशंट म्हणजे जो पर्सन आहे अनवॉन्टेड इफेक्ट करतोय, नको असलेली मुवमेंट बॉडीमध्ये प्रोड्यूस होती त्याची, तर त्याला शांत करण्यासाठी हे मेडिसिन्स आपण यूज करणार. नेक्स्ट आहे न्यू कंपाऊंड्स. न्यू कंपाऊंडचे एक्झाम्पल आहे गाबापेंटिन. यावरती क्वेश्चन्स नेहमी येतो. गाबापेंटिन बिलॉंग टू द विच क्लास और विच कॅटेगरी. देन नेक्स्ट लास्ट वन आहे ॲलिफॅटिक कार्बॉक्झिलिक ॲसिड. एक्झाम्पल आहे व्हॅलोप्रिक ॲसिड. तर ॲलिफॅटिक कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणजे काय, हे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे जे की कार्बॉक्झाईल ग्रुपने बनले, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि जे की कार्बॉक्झिल ग्रुपने बनलेलं असतं आणि अटॅच असतं ॲरोमॅटिक कार्बोनिक रिंगला. म्हणजे हे काय आहे तर इट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड विथ कार्बॉक्झिलिक ग्रुप आणि अटॅच असणार कशासोबत तर नॉन ॲरोमॅटिक कार्बॉक्झिलिक रिंग. नॉन ॲरोमॅटिक कार्बॉक्झिलिक रिंग सोबत. ठीक आहे, तर हे झालं क्लासिफिकेशन आणि डेफिनेशन्स आपण बघितले. तर यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल, कन्व्हल्जन समजलं नसेल किंवा त्याचे मेडिसिन्स वगैरे समजले नसतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट पार्टमध्ये आपण हे जे ड्रग्ज आहेत हे ड्रग्ज आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहे. तसेच जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक आणि शेअर करा, म्हणजे असेच तुम्हाला फार्मसी रिलेटेडचे व्हिडिओज येत जातील. आणि हे बघा खूप सिम्पल आहे. डिफाईन जे आहे डिफाईन पार्ट करायची गरजच नाही आहे. जर आपल्याला मेन डिसीज माहीत असेल ना आणि अँटी म्हणजे टू प्रिव्हेंट आहे, त्यावरूनच आपण डिफाईन लगेच आपण तयार करू शकतो. त्यामुळे एक डिफाईन पार्ट करायची गरजच नाही. मिनिंग माहीत झालं की त्यावरती जो मेडिसिन आपण देतोय त्याला आपण, मेडिसिनच कशासाठी असतं, ट्रीट करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी डिसीजला. मग डिसीज कळतोय आपल्याला कन्व्हल्जन आहे किंवा कन्व्हल्जंट आहे, मग अँटी म्हणजे टू प्रिव्हेंट, तर त्यावरून आपण डिफाईन तयार करू शकतो. आणि हे जे आहेत हे सगळे त्यावरचे ड्रग्ज झाले, मेडिसिन्स झाले कन्व्हल्जन ट्रीट करण्यासाठी. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे ड्रग्ज आहेत ते ड्रग्ज आपण डिस्कस करू. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. थँक्यू.